कधी आळंदीला गेलात तर ज्ञानेश्वरांच्या पादुकावर प्रकाशाचा लखलखाट दिसेल, पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे ज्ञानोबा मात्र तिथं आता दिसत नाहीत. कधी देहूला गेला तर इंद्रायणी आजही संत वाहती आहे, पण इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारे तुकोबा मात्र आता तिथं भेटत नाहीत. आता गाड्या भरपूर आल्या, तवेर आली, बोलेरो आली, स्कॉर्पिओ आली, अल्टो आली, मारुती आली, पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारे संत नामदेव मात्र आता कुठं दिसत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. अब्जोपती करोडपती आता खूप झाले, पण एक फुटकं गाडगं आणि झाडू एवढीच ज्याची संपत्ती, पण जे गावागावांना स्वच्छतेची श्रीमंती बहाल करत गेले असं संत गाडगे बाबा आता कुठल्या गावात उभा राहताना दिसत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आमची पोरं अमेरिका, रशिया, चीन, जपानला पुष्कळ जातात आता, पण भारतीय धर्मसंस्कृतीची पताका अमेरिकेच्या शिकाऊमध्ये फडकावणारे स्वामी विवेकानंद आता कुठं दिसत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आता खरं तर अलीकडं पलीकडं राजे खूप झाले, पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज आता कुठं दिसत नाहीत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे आमची. आता आमची पोराई तारुण्याच्या काठावर खूप मरतात, पण इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निर्दय छातीनं सामोरं जाणारे एकही छत्रपती संभाजी महाराज आता भेटत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आता अलीकडं पलीकडं देवी खूप झाल्या, पण समाजाला समाजाचं पुण्य बहाल करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्या देवी कुठं भेटत नाहीत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आमची. आता घराघरामध्ये आया खूप झाल्या, पण शिवराय तयार करणाऱ्या जिजाऊ मात्र आता कुठं दिसत नाहीत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे आमची. आता माणसं तर कालही जन्माला येत होती, माणसं तर आताही जन्माला येतात. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आताही होती, पण कालच्या माणसांच्या गर्दीत माणसं होती, आताच्या माणसांच्या गर्दीत आम्हाला माणसं शोधावी लागतायत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. खरं तर शाळा महाविद्यालयांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनशास्त्र नाही. शाळा महाविद्यालयांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण चरित्र कला नाही. मला अभिमान या गोष्टीचा आहे की समर्थ रूरल एज्युकेशन सोसायटीमध्ये माणूस घडवण्याचं शिक्षण दिलं जातं. इथं जीवनशास्त्र आणि चरित्र कला शिकवली जाते. विश्वास तोच आहे की या कोवळ्या कळ्या माझी घडतील उद्याचे तानाजी, बाजी आणि श्री शिवाजी. त्या चैतन्याचा, त्या प्रेरणेचा, त्या संस्कारांचा, त्या विचारांचा आणि आचारांचा आविष्कार म्हणून हा समर्थ युवा महोत्सव गेली काही वर्ष इथं साकारला जातो आहे. खरं तर या जगात दुसरं कुणी तुम्हाला बंधनं घालू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला बंधनं घालू शकता. या जगात दुसरं कुणी तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला मर्यादा घालू शकता. या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणी तुम्हाला विजयी बनवू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी बनवू शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्ही जे ठरवता ते तुम्ही करूच शकता. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे, सगळ्यात मोठी. या जगात तुमच्या मना इतकं दुसरं सामर्थ्यशाली काहीही नाही. तुमचं मन तुम्हाला जे हवं ते बनवूच शकतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वर्धमानाने उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही, तरी आम्ही त्यांना महावीर म्हणतो. जो रण जिंकतो तो वीर, आणि जो मन जिंकतो तो महावीर. मन घडवणारं शिक्षण ही सगळ्यात महत्वाची गरज आहे की ते मन तुम्हाला घडवू शकेल. माणसाला दोन मन असतात, एक अंतर्मन असतं आणि एक बहिर्मन असतं. बहिर्मन निर्णय घेतं आणि अंतर्मन त्याची अंमलबजावणी करतं. बाहेर तुम्ही काय विचार करता, तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याच्यावर कृती करत पुढं जातं. तुम्ही मनाने विचार केला मी हे घडणारच आहे, तर सबकॉन्शियस माइंड तुम्हाला ते घडवतच. तुम्ही म्हटला मला डॉक्टर व्हायचं आहे, होणार. इंजिनियर बनणार, शास्त्रज्ञ बनणार. जे हवं ते काय व्हायचंय तुम्हाला बनणारच, पण ते तुम्ही ठरवायला हवं. तुमच्या मनात ते आकार घ्यायला हवं. जगातली कुठलीही गोष्ट एकदा नव्हे दोनदा तयार होते. माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही दोनदा तयार झालाय. पहिल्यांदा बनवणाराच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात.
स्वराज्य प्रत्यक्षात आधी नाही आलं, ते शिवरायांच्या मनात आधी निर्माण झालं आणि मग ते मावळ्यांनी प्रत्यक्षात आणलं. जे व्हायचं आहे ते आधी मनात 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 निर्माण व्हायला हवं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमचं मन जे ठरवतं तेच घडतं. तुमच्या वाट्याला दुःख येत आहे, जग कारणीभूत नाही, तुमचं मन कारणीभूत आहे. तुमच्या वाट्याला यश आलं, जग कारणीभूत नाही, तुमचं मन कारणीभूत आहे. तुम्ही अपयशी झाला, जग नव्हे, तुम्ही आणि तुमचं मन कारणीभूत आहे. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. मृत्यूदंड द्यायचा म्हणजे फासावर लटकायचं. पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली की या कैद्याला फासावर लटकून मृत्यूदंड देण्यापेक्षा आम्ही त्याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यू देणार आहे. न्यायालयानं परवानगी दिली. मृत्यूदंडाच्या आदल्या दिवशी त्या कैद्याला सांगितलं, तुला उद्या विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड दिला जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता त्या कैद्याला सांगितलं, तर काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल. आणि त्या कैद्याचे डोळे बांधले गेले. पण प्रत्यक्ष विषारी सर्पाचा दंश होण्याऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि 2 टाचण्या त्या कैद्याला अशा टोचल्या की जणू त्याला वाटलं आपल्याला साप चावला. अर्ध्या तासात त्या कैद्याचं शरीर काळं निळं पडलं आणि पुढच्या 1.5 तासात तोंडातनं फेस येऊन तो विषबाधा झाल्यासारखा मरण पावला. प्रत्यक्षात सर्प चावला होता, फक्त त्याच्या मनात आदल्या दिवशी बिंबवलं होतं, तुला विषारी सर्पाचा दंश देऊन मारलं जाणार आहे. टाचण्या टोचल्या पण त्याला वाटलं सापच चावला. त्याच्या मनाने ठरवलं आणि मनाने प्रत्यक्ष ठरवल्यानंतर सबकॉन्शियस माइंडनी कृती करायला सुरुवात केली. साप चावला नसतानाही तो विषप्रयोगानं मरण पावला. तुमच्या मनात प्रचंड प्रचंड आणि प्रचंड सामर्थ्य आहे. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला काय व्हायचं हे तुम्ही ठरवायला हवं. तुमच्या आई वडिलांना वाटतं तुम्ही हे व्हावं, तुम्ही बनू शकत नाही. तुमच्या शिक्षकांना वाटतं तुम्ही ते बनावं, शिक्षकांना वाटून तुम्ही बनू शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तुम्ही काहीही बनू शकत नाही, हे पहिलं लक्षात घ्यायला हवं. ठरवा काय करायचंय, ठरवा काय बनायचंय ते ठरवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती तुम्ही आत्ता या कालखंडात तुम्ही ठरवायला हवं काय बनायचंय ते. तुमचं मन त्या पद्धतीनं पावलं टाकायला लागेल, त्या पद्धतीनं कृती करायला लागेल. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात मन सामर्थ्यशाली बनणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असते. कारण त्याच मनावर संस्कार करतात. केलेले संस्कार तुमचे विचार ठरवतात. तुमचे विचार तुमचे आचार बनवतात. तुमचे आचार तुमच्या सवयी ठरवतात. तुमच्या सवयी तुमचं चरित्र घडवतात आणि तुमचं चरित्र तुमचं भाग्य उजाडतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. भाग्य उजाडायचं असेल तर संस्कार महत्वाचा आणि तो मनावर व्हावा लागतो. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला घेऊन आले आणि समोर सगळे सखे सोबती नातेवाईक बघून अर्जुन विचलित झाला, गोंधळला, रथातनं खाली उतरला. भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, आपण लढू शकत नाही, माझ्यात शक्तीच नाही. शक्तिपात झालेला अर्जुन, शरीर खचलंय. मग अशा वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं, एखादं ग्लुकॉन-डी घे म्हणजे एनर्जी येईल. नाही, शरीर खचलंय म्हणून शरीरावर संस्कार नाही केला. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनावर संस्कार केला. तिथं अर्जुनाला भगवद्गीता सांगितली आणि त्या भगवद्गीतेतून प्रेरणा घेऊन अर्जुन लढाईला सिद्ध झाला. तुमच्या मनावर कुठला संस्कार होतो त्यावर ठरतं तुम्ही काय कसे कसे करणार आहात. विश्वास ठेवायला हवा की आपण जे ठरवू ते करूच शकतो. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. विश्वास, बिलीव्ह सिस्टीम ज्याला मी म्हणतो, ज्याची बिलीव्ह सिस्टीम बळकट आहे त्याला काहीच अशक्य नाही. अजिबात त्याच्या शब्दकोशात इम्पॉसिबल हा शब्दच नसतो, अजिबात नसतो. त्याला काही करायला सांगा, तो सांगतो आय कॅन. तो कधीच असं म्हणत नाही आय कांट, मी करू शकत नाही. हा शब्द त्याच्या शब्दकोशात नसतो. जर त्याला स्वतःवर विश्वास असेल, स्वतःवर विश्वास निर्माण करता आला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट या बिलीव्ह सिस्टीम मधनं तुमचा ॲटिट्यूड तयार होत असतो आणि तुमचा ॲटिट्यूड तुम्हाला कृती प्रवण करत असतो. तुमचा दृष्टिकोन कसा याच्यावर ठरतं तुम्ही काय करणार आहात, कसे करणार आहात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात.
विश्वास असायला हवा. 12 वर्षाचे शिवबा राजे, शहाजीराजांनी सांगितलं जा स्वराज्य उभा करा. शहाजीराजाने असं नाही विचारलं तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्याच्याने होईल का. सवालच नाही, जमणारच जमणारच. 12 वर्षाचे शिवबा राजे आले, स्वराज्याला आरंभ झाला. रायरेश्वरावर शपथ झाली आणि 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं. कशाच्या बळावर झालंय? विश्वास. विश्वास होता आपण करू करू, संपला विषय. 40,000ची फौज घेऊन अफजल खान महाराष्ट्रावर चालून आलाय. स्वराज्यावरचं सगळ्यात सैतानी संकट. सगळ्या महाराजांची अवस्था काय असेल? अफजल खान तो ज्यांनी त्यांचे पिता श्री शहाजीराजांना कैद केले. अफजल खान तो ज्यांनी संभाजीराजे त्यांचे ज्येष्ठ बंधू त्यांना ठार मारलाय. आणि तोच अफजल खान आता भोसले कुलवंशात एकुलत्या एक उरलेल्या शिवरायांवर चालून आला. काय मानसिकता असेल? त्यावेळी महाराज तानाजींना असं म्हणाले, ताना एवढी वेळ जातो का तू? नाही, सकाळपासून जरा अस्वस्थच वाटतंय, बीपी पण वाढला असेल. एवढी वेळ तू बघ, मग पुढच्या वेळी मी जातो. अजिबात नाही. लढे सिपाही नाम सरदार का हा विषयच नाही. जिथं जिथं मरण अडवालं तिथं तिथं राजे स्वतः मरणाला भिडले. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. कशाच्या बळावर? विश्वास. सगळ्यात मत खान मारला महाराजांनी, मारणारच आहोत, मारणारच आहोत, मारला. विश्वास. पण त्याच्याही पुढची गोष्ट अशी, महाराजांना माहिती आहे खान आपण मारणारच आहोत, पण खान 4,000 घोडी घेऊन आलाय. 2,000 घोडी भली पळून जातील, पण या प्रसंगात 2,000 घोडी आपल्याला मिळणारच आहेत. आणि ती मिळाली. पण नुसती घोडे मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. आत्मविश्वास किती आहे, नियोजन किती आहे. 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी खान मारला. त्याच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2,000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. विश्वास. हा विश्वास जे ठरवलंय ते करणारच. संपला विषय. 1994 साली जेफ बेझोसनं ॲमेझॉन कंपनी स्थापन केली. 9 वर्ष कंपनी स्थापन केल्यापासून त्याला 1 रुपयाचा फायदा झाला नाही, 1 रुपयाचा. पण 9 वर्ष तो फक्त पैसे लावत राहिला, पैसे लावत राहिला, लावत राहिला. कारण त्याला विश्वास होता एक दिवस माझी ही कल्पना मला शिखरावर घेऊन जाईल. 9 वर्ष पैसे लावत राहिला. आणि आज सगळ्या जगभर ॲमेझॉन सर्वोच्च स्थानी आहे. 41 करोड 60,000 करोडची संपत्ती एकट्या जेफ बेझोसची आहे. विश्वास होता एक दिवस माझी ही कल्पना यशस्वी होणार होणार. हा विश्वास सगळ्यात महत्वाचा. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, तुम्ही कोण होणार आहात ते महत्वाचं. तुम्ही कुठे आहात काही फरक पडत नाही, तुम्ही कुठे जाणार ते महत्वाचं. तुम्ही काय करताय फरक पडत नाही, उद्या काय करणार आहात ते महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं. तुम्ही गरीब आहात फरक पडत नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ती तुमची सगळ्यात भयंकर चूक आहे. आज कसा आहे फरक नाही, उद्या कसा असेल तो सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा आहे. अडचण कशाचीच कुठलीच येत नाही कधीच. कसंही असा कुणी असा, तुमच्याकडे काही असू द्या काही नसू दे, फरक पडत नाही, विषय नाही, अजिबात नाही. हरियाणा राज्यातलं एक छोटंसं गाव, एक 7 वर्षाचा मुलगा होता. वडील एअरफोर्समध्ये कामाला होते. अचानक एके दिवशी त्याच्यावर कानावर बातमी आदळली, वडील मरण पावले. घराचा खांब निसटला, कोसळला. बाप काय महत्वाचा असतो हे ज्याला बाप नाही त्याच्याकडून एकदा जाणून घ्या. त्याचा तो आधार निखळला, पण तरी त्यातून सावरून त्यांनी जगणं चालू केलं.
16 वर्षाचा झाला आणि एका अपघातात सिमेंटची भरलेली ट्रॉली त्याच्या पायावरनं गेली. एक पाय काढावा लागला. घरी आई आहे, 3 बहिणी आहेत, सगळ्या घराचा डोलारा पडल्यानंतर याच्यावर आणि याचा अपघात झाला, पाय काढावा लागला. हॉस्पिटलमध्ये त्याच्या जवळ बसून त्याची आई फक्त अश्रू ढाळत होती आणि पाय काढून टाकलेला हात त्याही अवस्थेत आईला सांगत होता, आई रडू नकोस, जगातली सगळी सुख मी तुझ्या पायाशी आणून ठेवेन, फिकीर करू नकोस. ज्याचा एक पाय गेलाय तू आईला सांगतोय तुझ्या पायाशी सगळी सुख आणून ठेवीन. हॉस्पिटलमधनं बाहेर पडला. काही दिवसातच तो पुण्याला आला. पाय काढलेल्या तिथं त्यांनी जयपूर फूट बसवला. 16व्या वर्षी त्यांनी विचार करायला सुरुवात केली, आपण काय करू शकतो. पाय नाही, पाय नाही, करू काय शकतो. त्यांनी ठरवलं मैदानावर उतरायचं. मैदानावर पण खेळ कुठला खेळू शकतो. आणि त्यांनी खेळ निवडला भालाफेक. भालाफेक, भालाफेक खेळूया. पाय नसलेला तो पोर भालाफेक खेळतोय, 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 कसून सराव करतोय. राज्य पातळीवर उतरला, क्रमांक मिळवला, नॅशनल पातळीला गेला, गोल्ड मेडल मिळवलं. एशियन गेम मध्ये उतरला, तिथेही सिल्वर मेडल उतरलं. आणि टोकियोला ऑलिम्पिकची स्पर्धा झाली. त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये या पाय नसलेल्या सुमित अंतिलनं भारतासाठी सुवर्ण पदक कमावलं. विश्वास करू शकतो. अडचण काय आहे, अडचण काय आहे. बिथोव्हेन जगातला सर्वश्रेष्ठ संगीतकार, त्याचं संगीत ऐकलं की जगाचे कान भारावून जातात, तृप्त होतात. आपल्या संगीतानं अवघ्या जगाला भारावून टाकणारा बिथोव्हेन जन्मजात बहिरा होता. त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. बहिरा बिथोव्हेन जागतिक कीर्तीचा संगीतकार झाला. पूर्वी आम्ही शाळेत असताना 10वीत असताना टीव्हीवर रामायण लागायचं. पहिलं गाणं लागलं की रामायण सुरू झालंय लक्षात यायचं. त्या रामायणाच्या त्या पहिल्या गीताला संगीत कुणी दिलं होतं माहिती आहे? रवींद्र जैन यांनी. दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते, आंधळा संगीतकार. एव्हरेस्ट सर करणं कुणालाही शक्य नाही, अशक्य. जगातलं सर्वोच्च शिखर आहे, बिकट, कुणी पोचूच नाही शकत. परवा काही गिर्यारोहक त्याच्या खालच्या टप्प्यावर पोचले. हजारो लोकांचे मृतदेह तिथं आहेत जे एव्हरेस्ट सर करू इच्छित होते, पण वरही पोचले नाहीत आणि परतही आले नाहीत, संपून गेले. ते एव्हरेस्ट शिखर एरिक व्हॅन मेयर या व्यक्तीनं सर केलं. एव्हरेस्ट सर करणारा एरिक व्हॅन मेयर. मग त्यात आश्चर्य काय आहे तुम्हाला माहिती आहे? एव्हरेस्ट शिखर सर करणारा एरिक व्हॅन मेयर चक्क आंधळा होता. त्याला दृष्टीच नाही, दृष्टीहीन. धडधाकट माणसाला जे शक्य होत नाही ते दोन्ही डोळ्यांनी आंधळ्या असलेल्या एरिक व्हॅन मेयरने करून टाकलं. एव्हरेस्ट सर केला. त्याला विचारलं तुम्ही तर आंधळे आहात, एव्हरेस्ट सर केला कसा? एरिक म्हटला आंधळा आहे म्हणूनच केला. म्हणजे अहो आंधळा असल्यामुळे मला संकट अडचणी दिसतच नाहीत ना, त्यामुळे आपल्याला एकच माहिती, फक्त पुढे जायचं बस. तुमचं ध्येय काय आहे? तुमचं ध्येयच फक्त जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही पोहोचताच. पण ध्येयाच्या वाटेवरच्या अडचणी अडथळे तुम्हाला जर दिसत असतील तर तुम्ही कधी ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. पोहोचायचंय ना तर फक्त ध्येयाकडे लक्ष द्या, पोहोचणारच हा विश्वास उरात ठेवा बस. अडचण सगळ्यात मोठी ती असते. एक मुलगा हुशार होता पण 10वीला नापास झाला. आणि मग येता जाता गावातली सगळी माणसं त्याला बोलायची, काय नापास झाले, नापास झाले. बगलतावा अभ्यास करत होतं तरी नापास. रोज तो आपला शेतात जायचा आणि शेतात जायच्या रस्त्यावर ही गावातली सगळी माणसं त्याला चिडवायची, नापास झालंय, नापास नापास. वैतागला शेवटी. त्याच्या सरांगडाला म्हटला, सर
झालाय आता, गेला विषय माझा. केला होता अभ्यास पण नाही जुळलं. ते नापास होण्याचं दुःख कमी, पण हे जी लोक बोलतायत त्याचं दुःख फार आहे. येता जाता मला सतत टोमणे मारतायत. सर म्हणले एक काम कर, उद्या येताना घरातून एक बादली घेऊन ये, पण पाण्यानं तुडुंब भर. फक्त एक गोष्ट कर, शेतात पोचेपर्यंत त्या बादलीतनं पाण्याचा एक थेंबही खाली पडला नाही पाहिजे, तेवढं फक्त कर. तो म्हणला ठीक आहे, काहीच अडचण नाही. दुसऱ्या दिवशी तो पाण्यानं लगोलग भरलेली बादली घेऊन शेतात पोचला आणि त्याच्या सरांनी विचारलं, काय रे आज रस्त्यात कुणी तुला नावं ठेवली का, टोमणे बिमणे मारले का? तो म्हणला नाही हो, माझं लक्षच नाही. म्हणे का? अहो सगळं लक्ष बादलीकडं पाणी सांडू नये म्हणून. तुम्ही सांगितलं ना एक थेंब पण खाली पडला नाही पाहिजे, त्यामुळे सगळं लक्ष माझं बादलीतल्या पाण्याकडेच होतं, माणसांकडे लक्षच नव्हतं. बोलत होती नव्हती टोमणे माझं सरांनी सांगितलं एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तू आजूबाजूकडं पाहशील तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुला अडथळे आणत राहतील. आजूबाजूकडं नव्हे, लक्ष फक्त स्वतःच्या ध्येयाकडे द्यायचं, बस. दुसरं काही नाही, दुसरं काही नाही. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला ज्या गोष्टी तुम्हाला विचलित करतील त्या गोष्टी करायच्याच नाहीत. ज्या गोष्टी तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवतील फक्त त्या आणि त्याच करत राहायचं. हे सगळ्यात महत्वाचं. काय व्हायचंय? डॉक्टर बनवणाऱ्याच गोष्टी स्वीकारा ज्या तुम्हाला डॉक्टर बनण्यापासून रोखतील. बाजूला सारा, बाजूला सारा, अजिबात नकोय सोबत. क्रिकेटचा देव म्हणला गेलेला सचिन तेंडुलकर भारत रत्न झाला. पत्रकारांनी मुलाखत घेताना त्याला विचारलं, तुम्ही एखाद्या वन डे मॅच मध्ये 200 रन केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही सगळे पेपर बघत असाल नाही? काल 200 केल्यात म्हणल्या पहिल्या पानावर आपलीच बातमी असणार, सचिन तेंडुलकरचा षटकार, शतक बितक, असं मोबाईलवर तुम्हाला भरपूर मेसेज येत असणार सकाळी सकाळी. काल शतक केलं की आज कॉंग्रॅच्युलेशन्स, केवढे केवढे सगळे अभिनंदनाचे मेसेज. मग तुम्ही सकाळी उठल्या उठल्या वृत्तपत्र बघता, तुमच्या बातम्या आल्यात का, मोबाईलवर मेसेज आलेत का? सचिन तेंडुलकर असं म्हणाला, गेली 35 वर्ष झाली मी रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटमध्ये असतो. 35 वर्षातला एक दिवसही मी सुट्टी घेतली नाही. 35 वर्षात एक दिवसही 6चे मला 7 वाजले नाहीत मैदानात पोहोचायला. 35 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मी मैदानात नेटवर सरावाला हजरच असतो. मग तुम्ही बातम्या बघत नाही, मोबाईल माझं सगळं झाल्याशिवाय हातातच घेत नाही. मी भारतरत्न का झालो माहिती आहे? मी माझं सगळं लक्ष माझ्या ध्येयाकडे दिलं म्हणून. मी जर मोबाईल बघत असतो तर भारतरत्न कधीच बनलो नसतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. आमची अडचण अशी झाली, सकाळी उठल्या उठल्या पहिला मोबाईल. काय बिनकामाचे सकाळी सकाळीच मेसेज पाठवतात, गुड मॉर्निंग, 2 गुलाबाची फुलं, मग ह्याचा रिप्लाय 4 गुलाबाची फुलं. असली माणसं कधी आयुष्यात यशस्वी होत नाहीत, अजिबात नाहीत, अजिबात नाहीत. सगळ्यात मोबाईल इज अ डेविल. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सैतानाचं काम हा मोबाईल सध्या करायला लागलाय. सगळ्यात डिस्ट्रॅक्शन, ध्येयापासून विचलित करायचं काम सध्या मोबाईल करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, काय मिळवायचंय तुम्हाला ते मिळवण्यासाठी कुठलंही डिस्ट्रॅक्शन वाटेत येऊ द्यायचं नाही, अजिबात नाही, अजिबातच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ऑडी, रेंज रोवर, मर्सिडीज या गाड्यांच्या जाहिराती तुम्ही कधी टीव्हीवर बघितल्यात? चुकून नाही, अजिबात नाही. का? कारण टीव्ही बघत टाइमपास करणारे कधीच मर्सिडीज घेऊ शकत नाहीत हे त्यांना माहिती आहे. टीव्ही बघणारा वर्ग कधीच ऑडीतनं फिरू शकत नाही. टीव्ही बघत टाइमपास करणारा माणूस कधीच रेंज रोवर घेऊ शकत नाही. त्यामुळे ते टीव्हीवर त्यांच्या उत्पादनाची जाहिरातच लावत नाहीत. टीव्ही बघणारा वर्ग आपला ग्राहक नव्हे, ते कधी श्रीमंत होऊच शकत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती. तुम्ही मोबाईल हातात घेताय ना, कुठल्या जाहिराती येतात मोबाईलवर? तुम्ही कधीच घडू शकत नाही, कधीच. तुमच्या मोबाईलवर जाहिरात रमी सर्कल, शेअर ॲप, तुम्ही मोठे नाही होऊ शकत. टाइमपास नको, अजिबात नको.
तुम्हाला ध्येयापासून विचलित जर कुठली गोष्ट करत असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मी पुन्हा एकदा नीट सांगतो, 3 घटक आहेत आमच्या आयुष्यात. ते वाया घालवायचे का त्यांची गुंतवणूक करायची याच्यावर तुमचं यश ठरतं. पहिली गोष्ट आहे वेळ. तुम्ही वेळ वाया घालवता, खर्च करता का तुमच्या वेळेची योग्य गुंतवणूक करता याच्यावर ठरतं तुम्ही यशस्वी होणार की अपयश. तुम्ही पैसा वाया घालवता, खर्च करता का पैशाची गुंतवणूक करता याच्यावर ठरतं तुम्ही श्रीमंत होणार की गरीबच राहणार. भावना तुम्ही वाया घालवता, नको तिथं खर्च करता का भावनेची योग्य ठिकाणी गुंतवणूक करता याच्यावर ठरतं तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी. वाया नाही घालवायचं, अजिबात नाही. या जगात सगळ्यांना समान मिळालेली एकमेव गोष्ट आहे वेळ. 24 तास सगळ्यांना सारखे असं अजिबात नाही. सचिन तेंडुलकर मोठा का झाला, मग त्याला दिवसाचे 48 तास असतात. आपण सामान्य माणसं, आपल्याला 24च, मग तो होणारच ना मोठा, असं नाही होत. तेंडुलकरला 48, आपल्याला 24, त्यालाही 24च, आपल्यालाही 24च. पण मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो त्याच्यावर त्याचं यश ठरतं. वेळ अशा ठिकाणी गुंतवा की ज्याचा परतावा मिळेल, पैसा अशा ठिकाणी गुंतवा ज्याचा परतावा मिळेल, भावना अशा ठिकाणी गुंतवा ज्याचा परतावा मिळेल. जर गोष्ट तुम्हाला परतावा देत नसेल तर त्या गोष्टीत खर्च करूच नका. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मार्क्स मिळवायचे आहेत ना, परतावा मिळवायचा आहे मार्कांच्या रूपानं, तुमचा वेळ अभ्यासातच खर्च झाला पाहिजे, फक्त अभ्यासात, कुठंच नाही दुसरीकडे. तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, पैसा उधळायचा नाही, खर्च अजिबात नाही, गुंतवणूक. 100 गुंतवले तर 110 मिळाले पाहिजेत परतावा. आणि भावना, हे वय जरा अडचणीचं असतं, 16वं वर्ष धोक्याचं. काय काय लागतात, काय काय आमचे मित्रही आहेत नंतर शाने झालेले, त्यावेळी नसता दिल लावला तर आज झालो असतो काहीतरी. मग काय झालं, नाही म्हटली ना, 2 वर्ष घालवली पट्ट्याने, परतावा काहीच नाही. भावनांची व्यर्थ गुंतवणूक, परतावाच नाही, खर्च केल्या भावना. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी वारंवार सांगतो, प्रेमच करायचं झालं ना तर स्वतःच्या ध्येयावर प्रेम करा, म्हणजे दुनिया तुमच्यावर प्रेम करायला लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. भावना नको तिथं लावायच्याच नाहीत, अजिबात नाहीत. स्वतःच्या ध्येयावर प्रेम करा, दुनिया तुमच्यावर प्रेम करेल. सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये प्रभू श्री रामचंद्रांपेक्षा हनुमानजींची मंदिरं जास्त आहेत. का हो? हनुमानजींसारखा दुसरा भक्त नाही, हनुमानजींसारखा दुसरा फॉलोअरच नाही, अजिबात नाही. आयुष्याचा ध्यास श्रीराम. मिळवायचंय काय? श्रीराम. कोण हवंय? श्रीराम. कुणाच्या सोबत राहायचंय? श्रीराम. काय करणार? श्रीराम सांगतील ते. त्यांच्या श्वासाबरोबर त्यांचा ध्यास जोडला गेला होता. राम सांगतील ते. जिथं तिथं राम, जळी स्थळी काष्टी पाशानी. हनुमानजींना फक्त राम हवे होते, बस, बाकी काही नाही. हनुमानजींचं जसं ध्येय ठरलंय राम, हनुमानजींच्या ध्यासासारखं आम्हाला आमचं ध्येय बनवता आलं पाहिजे आणि आपल्या श्वासामध्ये तो ध्यास मिसळता आला पाहिजे, तेव्हा यश मिळेल. रावणाविरोधचं युद्ध जिंकल्यानंतर श्रीराम अयोध्येला आले. सीता मातेने या युद्धामध्ये सहकार्य केलेल्या सगळ्यांना काही ना काही भेटवस्तू दिल्या. अचानक समोर हनुमानजी दिसले आणि सीता मातेना वाटलं काहीतरी भेटवस्तू हनुमानजींना द्यावी, आणि सीता मातेने स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा रत्नहार काढला आणि हनुमानजींना दिला. सीता माता इतरांना भेटत राहिल्या. काही वेळानंतर अचानक सीता मातेंचं लक्ष गेलं तर हनुमानजी तो दिलेला रत्नर दातात घेऊन एक एक मोती फोडून बघत होते. सीता मातेना काय कळेना, एवढा मौल्यवान मोत्याचा हार दिलाय आणि हा बाबा एक एक मोती दातात घेऊन फोडतोय. सीता मातेने हनुमानजींना विचारलं काय चाललंय? हनुमानजी म्हणले काही नाही, या मोत्यात राम आहे का बघतोय. सीता माता म्हणाल्या मोत्यात कसा राम असेल? मग काय उपयोग आहे मला त्याचा? मला नको तुमचा, घेऊन जा.
ज्यात राम नाही ते माझ्या उपयोगाचंच नाही, संपला विषय. हनुमानजींचा हा गुण विद्यार्थ्यांमध्ये यायलाच हवा. मला काय बनायचं आहे? शास्त्रज्ञ. जो गुण मला शास्त्रज्ञ तेच करेन. ज्यात मला शास्त्रज्ञ बनवण्याचे गुण नाहीत ते मी हातातच घेणार नाही. सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची, हा ध्यास. काही अडचण नाही. हा ध्यास लागला की मग हवं ते होतं. अशक्य नाहीच आहे काय? अजिबात नाही, अजिबात नाही. एक 8.5 वर्षाचा पोरगा आंधळा होता, आंधळा. घरातल्याने हकलून दिला. तुझा उपयोग काय? जा. ते 8.5 वर्षाचं पोर हकलल्यामुळं घराबाहेर पडलंय. आग्रा मथुरा रस्त्यावरच्या एका पिंपळाच्या झाडाखाली बसायला लागलाय. आंधळा असला तरी गळा गोड होता. भगवान श्रीकृष्णांवर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचे अभंग म्हणायला लागला की आजूबाजूची सगळी माणसं गोळा व्हायची, तृप्त भारावून जायची, साक्षात श्रीकृष्णाचं दर्शन घडायचं. एकदा त्याच पिंपळाखाली तो भजन म्हणत असताना एक सद्ग्रस्त त्याला म्हणाले, नाव काय रे बाळा? आणि तो आंधळा पोर म्हणाला, सूरदास. सूरदास नाव. अरे मग इथं पिंपळाखाली बसून भजन म्हणण्यापेक्षा मथुरेच्या शेजारीच श्रीकृष्णाचं मंदिर आहे, मंदिरात जाऊन भजन म्हण ना. कृष्णाची भक्ती केल्यासारखं तरी होईल. तो 8.5 वर्षाचा पोर त्या पिंपळाखालून उठला आणि श्रीकृष्ण मंदिरात जाऊन बसला. आल्या गेल्या लोकांना भजन ऐकायचं, अनेकांचं कान तृप्त व्हायचंय. एके दिवशी पुजाऱ्यांनी सकाळी भगवान श्रीकृष्णांची पूजा केली आणि श्रीकृष्णांची वस्त्र बदलली आणि पुजारी बाहेर निघाले. तसा हा आंधळा सूरदास म्हणाला, पुजारीजी तुम्ही आज कृष्णाला पिवळी वस्त्र घातलीत खरं, पण पिवळी वस्त्र कृष्णाला अजिबातच नाहीत छान दिसत हो. पुजारी म्हटला, तुला कसं कळलं मी पिवळी वस्त्र घातलीत? अरे तुला तर दृष्टी नाही, तुला दिसत नाही, मग मी भगवान श्रीकृष्णाला पिवळी वस्त्र घातलीत हे कळलं कसं तुला? सूरदास म्हणाले, कळतं हो. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यानं भगवान श्रीकृष्णाला हिरवी वस्त्र परिधान केली आणि पुजारी बाहेर निघाले. तसा तो आंधळा सूरदास म्हणाला, पुजारीजी भगवान श्रीकृष्णाला हिरवी वस्त्र खूप उठून दिसतात. पुजारी म्हणाले, अरे पण तुला कसं कळलं मी हिरवी वस्त्र घातलीत? तुला दिसत नाही तर तुला समजतंय कसं? सूरदास म्हणले, कळतं हो. तिसऱ्या दिवशी पुजाऱ्याने गंमत केली. वस्त्र परिधान करायच्या ऐवजी भगवान श्रीकृष्णांना वस्त्र म्हणून झाडांची पानच बांधली आणि पुजारी बाहेर निघाले. तसे सूरदास म्हणाले, पुजारीजी आता परमेश्वर सुद्धा गरीब झाला वाटतं, झाडाची पानं बांधून राहायला लागलाय. पुजारी म्हटले, अरे तुला दिसत नाही मग तुला हे कळतंय कसं? आणि सूरदास म्हणाले, तन की आंखें नहीं है तो क्या, मन की आंखें तो है. तुमचा जर विश्वास असेल, तुमची जर श्रद्धा असेल तर डोळे नसले तरी अडचण येत नाही. मन की आंखें तो है. पुढे हे सूरदास भगवान श्रीकृष्णांची प्रत्यक्ष संवाद करत असायचे असं सांगितलं जातं. अशक्य काय आहे या जगात? काही नाही. विश्वास असायला हवा, फक्त विश्वास असायला हवा. विश्वास या बिलीव्ह सिस्टीम मधनं तुमचा ॲटिट्यूड जन्म घेतो. दृष्टिकोन, तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर ठरतं तुम्ही यश मिळवणार की अपयश. ॲटिट्यूडचा पहिला प्रकार आहे झिरो ॲटिट्यूड. झिरो ॲटिट्यूड म्हणजे एखाद्याला काही सांगितलं की तो नाही जमणार. ते अभ्यास करत नाही, तर्क करत नाही, माहिती घेत नाही, काही नाही. त्याला काही सांगा, नाही जमणारच नाही. झिरो ॲटिट्यूड, आपल्याला काही जमणारच नाही, ही नकारात्मक भावना या लोकांच्या मध्ये ओतप्रोत भरलेली असते. सगळ्यात घातक वर्ग आहे. नाही जमणारच नाही, आणि प्रयत्न तरी कर, नाही सांगितलं ना जमणारच नाही. ह्या माणसांची अडचण एक असते, ही झिरो ॲटिट्यूड असणारी माणसं इमर्जन्सी आली की जागी होतात. म्हणजे ती वर्षभर अजिबात अभ्यास करणार नाहीत. परीक्षा आली की मग पुस्तक शोधायला लागणार, परीक्षा आली की मग पेन शोधायला लागणार. अरे जर डोक्यातच नसेल तर पेनात कुठून येणार? आणि परत हेच सांगणार, सांगितलं होतं ना नाही जमणार, नाही जमणार. हे झिरो ॲटिट्यूड. दुसरा वर्ग आहे लोअर क्लास ॲटिट्यूड. ही लोक म्हणतात खरं आहे तुमचं, जमू शकतं पण मला नाही, त्यांना जमेल.
त्याचा एकच भाग, मला नाही या जगात सगळंच काय सगळ्यांना येतं का? त्याला येईल, मला नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेच पाहिजेत, पण आमच्या घरात नको, ते तिकडं राहू द्या, त्यांच्याकडे जाऊ द्या. लोअर क्लास ॲटिट्यूड, मला नाही, दुसऱ्याला जमू शकेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एखाद्याला सांगितलं चल ना काहीतरी कॉलेजसाठी करूया, तो करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आम्ही त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करतो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे जातो. चल आता आलेत बाकीचे, मग तो म्हणतो आहेत ना बाकीचे, आता मी नाही आला म्हणून काय होत आहे? मी नाही, दुसऱ्यांनी करावं. लोअर क्लास. तिसरा वर्ग आहे ॲव्हरेज ॲटिट्यूड, म्हणजे नाही बरं आहे तुमचं, पण हरकत नाही प्रयत्न करायला, करू प्रयत्न करू, काहीच अडचण नाही. ही ॲव्हरेज ॲटिट्यूड वाली पोरं म्हणजे कशी, नाही माझ्या पप्पांची इच्छा आहे ना मी डॉक्टर व्हावं म्हणून आलोय, बाकी माझं काही नाही. नाही माझा मित्र आहे ना इथं, मित्र म्हणला घे माझ्या बरोबर इथंच ॲडमिशन म्हणून आलोय, बाकी माझं काही नाही. करू प्रयत्न, झालं तर, आणि नाही झालं तर नाही पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो, संपला विषय, चिकाट. ॲव्हरेज ॲटिट्यूड. आणि आता सगळ्यात वरचा ॲटिट्यूड आहे तो चॅम्पियन्स ॲटिट्यूड. त्यांच्याकडं आय कांट हा शब्दच नाही, आय कॅन, मला इम्पॉसिबल काहीच नाही, त्याला जमत नसेल मला जमणारच, संपला विषय. चॅम्पियन्स. तिथं कारण येत नाहीत माझ्यात, हे नाही ते नाही, अजिबात नाही, विषयच नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. आणि जंगलातला सगळ्यात धूर्त प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलचा राजा कोण? का हो? तो जिराफासारखा उंच नाही, तो हत्तीसारखा ताकदवान नाही, तो कोल्ह्यासारखा धूर्त नाही, तो चित्त्यासारखा वेगवान नाही, तरी सिंह जंगलचा राजा का? सिंहाला विचारलं तू का राजा? सिंह म्हटला मला वाटतं म्हणून. ॲटिट्यूड, चॅम्पियन्स ॲटिट्यूड. माझ्यात काय आहे काय नाही मला काही देणं घेणं नाही, मला वाटतं मी राजा आहे, संपला विषय, संपला. आम्ही अकबर बिरबलाच्या गोष्टी फार ऐकल्या असतील. हुशार कोण होता, बिरबल का अकबर? बिरबल. आणि राजा कोण? तुम्ही हुशार आहे बिशार आहे फरक पडत नाही, तुमचा ॲटिट्यूड काय आहे. तुमचा ॲटिट्यूड राजा व्हायचा असेल तर तुम्ही राजा, संपला विषय. चॅम्पियन्स ॲटिट्यूड, जमणार, संपला विषय. हे महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती आहेच? एलॉन मस्क. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, सगळ्यात. आणि हे काय जन्माच्या श्रीमंती नाही बरं. 50-55 वय असेल त्याचं आत्ता. त्यांनी स्वतःच्या आयुष्यात गमावलेला एकट्याच्या जीवावर, एकट्याच्या. कशाच्या बळावर? काय आहे त्याच्यात? त्याच्या पत्नीची एकदा मुलाखत घेतली जात होती. पत्नीला विचारलं कॉलेजमध्ये असताना एलॉन मस्क कसा होता. त्याच्या पत्नीनं जस्टिन विल्सननं एक आठवण सांगितली. आम्ही एकाच वर्गात होतो. मला त्या वर्षी 97% मार्क मिळाले आणि एलॉन मस्कला 98%. एलॉन वर्गात पहिला आला. अरे म्हटलं मग आनंद झाला असेल एलॉन मस्क. नाही, तोपर्यंत प्रचंड संतापला होता. का? 98% पडलेत, वर्गात पहिला आलाय आणि संतापला होता. हो, तो संतापला होतो. तो सरळ सरांकडे गेला त्याच्या आणि त्यांच्याशी भांडायला लागला. काय म्हणून? माझे वरचे 2% कुठे गेले? मला 98 का पडले, 100 का नाही? मी जे करीन ते सर्वोत्तमच, मी जे करीन ते सर्वोत्कृष्टच. 98% याच्यात चूक नाही. 2 का कमी झाले याचं दुःख आहे. ही अस्वस्थता तुम्हाला शिखरावर नेते. एलॉन मस्क त्यातला आहे सगळ्यात महत्वाचा. त्याच्या यशाचं कारण काय माहिती आहे? तो पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो, आत्ताचा नाही. पुढच्या 10 वर्षाचा. पुढच्या 10 वर्षात आपण काय करणार आहोत, काय करणार आहोत आत्ता बसल्यावर. त्यांनी पहिल्यांदा विचार केला या जगात 2050 साली जगातलं डिझेल पेट्रोल संपेल, गाड्या कशावर पळतील? कुणीतरी म्हणलं गॅसवर. 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल, गाड्या कशावर धावतील? पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपायच्या अगोदर, पृथ्वीच्या पोटातला गॅस संपायच्या अगोदर 2018लाच त्यांनी इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणारी टेस्ला कंपनी सुरू केली. काळाच्या किती पुढचा विचार करतो तो. हे संपणारच आहे. डिझेल पेट्रोल गॅस संपणार. उद्याचा काळ इलेक्ट्रिक गाड्यांचा. जगात कुणीही कंपनी काढली
नाही इलेक्ट्रिक कार बनवणारी पहिल्यांदा त्यांनी टेस्ला. का जगातला श्रीमंत आहे तो? जगाच्या पुढं आहे तो, जगाच्या पुढं. आणि एकदा त्याचं ठरलं 10 वर्षात आपल्याला काय करायचं आहे ते ठरलं की तो पुन्हा बसतो. हे 10 वर्षात मला जे करायचं आहे ते 1 वर्षात कसं करता येईल, 1 वर्षात कसं करता येईल, 10 वर्षात जे करायचं आहे ते मला 1 वर्षात कसं करता येईल. बघू नंतर त्याला काय, परीक्षा अजून लांब आहे. आपल्यातली काय काय पोरं तर वागतात अशी जणू काय ना आयुष्यच 200-250 वर्षाचं आहे. गडी बिंदास्त. कल करे सो आज, आज कले सो अब. त्याला वेळ नाही. तो का जगातला सगळ्यात श्रीमंत आहे? अजिबात वेळ नाही त्याला, अजिबात. त्याला त्याच्या टेस्ला कंपनीला 50,000 गाड्या बनवायची ऑर्डर मिळाली. 3 महिन्यात 50,000 गाड्या द्यायच्यात. अशक्य, इम्पॉसिबल. जगातली कुठलीच कंपनी करू शकत नाही. पण हा एलॉन मस्क म्हटला का नाही करणार? पॉसिबल आहे. 3 महिन्यात तुम्हाला 50,000 कार मिळतील. काम सुरू केलं त्यांनी. त्याच्या गाड्या बनवायचं मशीन टूल बिघडलं. लगेच कंपनीनं फ्रान्सच्या कंपनीला कॉन्टॅक्ट केला. मशीन टूल हवाय. फ्रान्सची कंपनी म्हटली देऊ पाठवून, पण 2 दिवसात पोहोचेल तुमच्याकडं. एलॉन मस्क म्हटला 2 दिवस? एवढा कुणाला वेळ आहे? त्यांनी स्वतःचं विमान काढलं, फ्रान्सला गेला, ते मशीन टूल घेतलं आणि पुढच्या 3 तासात तो स्वतःच्या कंपनीत. काम थांबलं नाही पाहिजे, अजिबात नाही. का जगातला श्रीमंत आहे तो? काम थांबलं नाही पाहिजे, अजिबात नाही. अहो, राष्ट्र अवकाशात यान सोडतात हे आम्ही ऐकलंय. जगातला पहिला माणूस आहे, एकटा व्यक्ती आकाशात यान सोडतो, एलॉन मस्क. त्याची कंपनी आहे स्पेसएक्स. पहिला माणूस, पहिला. त्याच्या फाल्कन 1 यानाचं उड्डाण होतं. आणि नेमकं त्याच दिवशी त्याच वेळी US सरकारच्या टायटन 4चं उड्डाण होतं. वेळ एकच. मग US सरकारने एलॉन मस्कला सांगितलं तुमचं उड्डाण जरा 2 दिवस उशिरा करा. सरकारी यानाचं उड्डाण आधी झालं पाहिजे, ते या वेळेला होईल. तुमचं 2 दिवस नंतर. आता सरकार आहे ते ऐकलं पाहिजे. पण थांबतोय एलॉन मस्क कसला? तो तिथून उठला, स्पेसिफिक आयलंडला गेला, त्या सरकारची परमिशन काढली, सगळं साहित्य उचललं, स्पेसिफिक आयलंडला गेला आणि ज्या दिवशी ज्या क्षणी ठरलं त्याच दिवशी त्यानं स्वतःच्या यानाचं उड्डाण केलं. मला थांबायला वेळ नाही, अजिबात नाही. का श्रीमंत आहे तो जगातला? परवा त्यांनी स्वतःचा 47वा वाढदिवस साजरा केला. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्याचा वाढदिवस केवढा धामधुमीत साजरा झाला असेल. आपल्याकडं 10वीतल्या पोराचा वाढदिवस म्हणलं तर ते दिवसभर चॉकलेट वाटत फिरताय, बड्डे आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे तो. त्याचा वाढदिवस त्यांनी कसा साजरा केला असेल? त्यांनी त्याचा 47वा वाढदिवस दिवसाचे 24 तास फक्त काम काम आणि काम करूनच साजरा केला. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही, 1 मिनिट. आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसा? 24 तास अखंड काम, अखंड काम, बस. का सर्वाधिक श्रीमंत आहे तो? याचं कारण हे आहे, हे सगळ्यात महत्वाचं. सतत काम 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 काम. ध्यास तो हवा, सगळ्यात महत्वाचा तो ध्यास. हा चॅम्पियन्स ॲटिट्यूड आहे, चॅम्पियन्स. जगात सगळ्यात पुढं मी असेल, सगळ्यात पुढं. दुसरा विषय नाही, अजिबात नाही विषय. आमची अडचण काय झाली आता? आम्ही शॉर्टकट बघायला लागलो सगळे. आणि विद्यार्थी जीवनात तर फारच. एकतर वर्षभर अभ्यासच करत नाही, परीक्षा जवळ आली की आम्ही जागे होतो. आणि जागे झालो की मग सरांना म्हणतो, सर IMP क्वेश्चन देताय का? कुठं सगळं करत बसू? मग ते काय IMP द्या. बरं सर IMP पण देतात. अर्धा दिवस जातात, ते परत सरांकडे जातं, सर ह्यातले VIMP सांगा ना. कुठं फारच दिलेत तुम्ही. बरं सर त्यातले खुणा करून देतात, एवढे 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 करा. 8 दिवस जातात, ते परत सरांकडे जातं, सर VVIMP. कसं काम कमी होईल, किती कमी होईल? जितकं तितकं IMP वरनं VIMP, VVIMP. आणि मग शेवटी सर पेपरात काय येणार आहे सांगा टाकून. तेवढंच. सर्वोत्कृष्ट नाही होता येत. या शॉर्टकटने मिळतच नाही, अजिबात नाही, अजिबात नाही.
तुम्हाला माहिती आहे रामायणाचं युद्ध झालं, लक्ष्मण बेशुद्ध पडले, मूर्छित, आणि सूक्ष्म वैद्यानं सांगितलं लक्ष्मणाला शुद्ध आणायचे असेल तर द्रोणागिरी पर्वतावरनं संजीवनी वनस्पती घेऊन यावं लागेल. आता द्रोणागिरी एवढ्या लांब जाऊन ती करणार कोण? श्रीरामांचं लक्ष हनुमानांकडे गेलं. हनुमंता जा बाबा. आता हनुमंत असं म्हणले का नाही बरोबर आहे तुमचं, पण ते द्रोणागिरी कुठं आहे ते मला माहित नाही ना, गेलोच नाही कधी. मग असं कर, लोकेशन पाठवता का? नाही कारण सांगितली. निघाले हनुमान, पोहोचले द्रोणागिरीवर. आता काय सांगितलंय? संजीवनी वनस्पती आणायची. पण तिथं गेल्यावर लक्षात आलं आपल्याला माहितच नाही संजीवनी वनस्पती कशी असते, न्यायची कुठली. इथं तर सगळीच जंगल झाड आहेत. मग काय आले फरक नाही, ते कळलंच नाही ना कुठली होती. आलो, मग सांगितलं असतं तर फोटो बिटो दिला असतं तर आणली असती शोधून. टाळलं काम. काय केलं हनुमानाने? संजीवनी वनस्पती कुठली ते कळेना ना, अख्खा द्रोणागिरीच उचलला. जेवढं सांगितलं होतं तेवढंच नव्हे, त्यापेक्षा अधिक जास्त एक्स्ट्रा वर्क. का हनुमानांता मानतो आम्ही? सांगितलंय तेवढं नाही, अधिक, आणखी अधिक एक्स्ट्रा वर्क. सीतामातेचा शोध लागला. सीतामाता लंकेत आहेत. श्रीरामाने सांगितलं हनुमंता सीतामातेला निरोप देऊन ये. आता मध्ये समुद्र आहे. मग हनुमान असं म्हटले का स्वामी पण मी कधी एवढ्या नाही शक्य आहे का समुद्रावर नाही, किती योजने आणत. कारण सांगितली नाही, सांगितलंय ना हे करायचं आहे. मी हनुमानजींना सर्वश्रेष्ठ फॉलोअर का म्हणतो? सांगितलंय ना, चाल, संपला विषय. हे समर्थ रुरल एज्युकेशन आहे, तुम्हाला घडवणारच सांगेल. सांगितलंय ना संस्थेनं, करायचं, संपला विषय. कारण बिरणं विषय नाही, अजिबात नाही. हनुमंताची एक अडचण होती. हनुमंताला त्यांच्या शक्तीची जाणीव करून द्यावी लागायची, मग त्यांच्यात बळ संचारायचं आणि मग ते अचाट कार्य करायला तयार व्हायचे. जांबुवंतानं हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली आणि मग बळ संचारलं आणि मग कोटीची उड्डाणं घेत हनुमंत लंकेत पोहोचले. आता सांगितलं होतं काय काम? फक्त निरोप देऊन यायचं. मग एखादा सीतामातेना निरोप देऊन आला असता का नाही पटकन? सवय काय? एक्स्ट्रा वर्क. येता येता लंका जाळून आले. सांगितलंय त्यापेक्षा अधिक काहीतरी. हे VVIMP न VV असलं नाही. पेपर किती मार्काचा आहे? 100. पण तो 100 मार्काचा पेपर लिहिण्यासाठी पेपरमध्ये 120 मार्काचे प्रश्न असतात. 100 का लिहू? 120 लिहितो. 100 पैकी 120 पडले पाहिजेत. एक्स्ट्रा वर्क, अधिक अधिक अधिक. सर्वश्रेष्ठ तेव्हा होता येतं, तेव्हा होता येत. नाहीतर पेपर सुटल्यावर होता बरा, लिहिलाय पासापुरता, उपयोग नाही तुमचा. सगळा पेपर और सुद्धा किंवा सुद्धा पर्यायी सुद्धा सगळे सगळे अधिक अधिक एक्स्ट्रा, तर तुम्ही सर्वश्रेष्ठ बनू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला संधी नशिबाने मिळते, पण यश नशिबाने मिळत नाही. यश मेहनतीनंच मिळवावं लागतं, हे पहिलं लक्षात असू द्या. तुम्ही भाग्यवान आहात. असे आई वडील तुम्हाला लाभले जे तुम्हाला शिकवू शकतात. नशीबवान आहे तुम्ही. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही समर्थ रुरल एज्युकेशन मध्ये शिकता आहात. नशीबवान, तुम्हाला ही संधी मिळतेय. भाग्यवान आहे तुम्ही. पण यश मेहनतीनंच मिळवावं लागेल. मेहनतीनंच कमवावं लागेल तुम्हाला. यशाला शॉर्टकट नसतो, कष्टाला पर्याय नाही. मेहनतच करावी लागेल, दुसरं काही नाही. तुम्ही शिकावं म्हणून तुमचे वडील दिवसाचे 12 तास काम करतात. तुम्ही 12 तास अभ्यास करता. तुम्ही रात्री झोपला तरी तुमची आई काम करत जागी असते आणि सकाळी तुम्ही उठायच्या आधी तुमची आई उठून कामाला लागलेली असते. 18 तास ती काम करते तुमच्यासाठी. तुम्ही 18 तास अभ्यास करता. तुम्हाला उद्या क्लासमध्ये काय शिकवायचं याची तयारी तुमचे शिक्षक आदला दिवस करतात.
तुम्हाला शिकवायचं आहे म्हणून तुमचे शिक्षक जेवढी तयारी करतात तेवढा तरी अभ्यास तुम्ही करता. कसं यश गाठाल? मेहनत, पर्याय नाही. टोकियो ऑलिम्पिकच्या आधी एका जलतरणपटूनं घोषणा केली, मी या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 8 स्वर्ण पदकं कमावीन. 8 अशक्य कोटीतली गोष्ट होती. ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये एकाच स्पर्धकानं आतापर्यंत 8 स्वर्ण पदकं कधी कमावलीच नव्हती. 36 वर्षापूर्वी ऑलिम्पिकमध्ये एका जलतरणपटूनच 6 स्वर्ण पदकं कमावली होती. 6चाच रेकॉर्ड होता. आणि हा मायकल फेल्प्स जलतरणपटू घोषणा करता झालाय, या ऑलिम्पिकमध्ये मी 8 स्वर्ण पदकं कमावेन. घोषणा केली खरी, पण ऑलिम्पिकला 1 महिना बाकी असताना या मायकल फेल्प्सचा अपघात झाला आणि त्याचा हात मोडला. डॉक्टरांनी सांगितलं किमान 14 दिवस तुम्हाला सरावासाठी स्विमिंग टँकमध्ये उतरता येणार नाही. यांनी तर 8 स्वर्ण पदकांची घोषणा केली आहे आणि डॉक्टर सांगतायत तुम्हाला 14 दिवस जलतरण तलावामध्ये उतरताच येणार नाही आणि नंतर सुद्धा हाताला अधिक ताण पडेल असं तुम्ही काही करायचं नाही. मग तो काय म्हटला, आता काय संपलं ऑलिम्पिक, आता हात नाही. ठीक, मला जलतरण तलावात उतरता येणार नाही, पण मी बाहेर तर सराव करू शकतो. मला हाताची शक्ती वाढवता येणार नाही, पण मी पायाची शक्ती तर वाढवू शकतो. त्यांनी सायकल आणली आणि दिवसभर सायकलवर बसून हाताची शक्ती तो पायात निर्माण करत राहिला. 14 दिवस अखंड सराव केला. 14 दिवसानंतर स्विमिंग टँक मध्ये उतरला, केला सराव आणि अखेर टोकियो ऑलिम्पिकला गेला आणि त्या ऑलिम्पिकमध्ये जलतरणाचे 8च्या 8 स्वर्ण पदक त्यानं कमावले. 8च्या 8. पत्रकारांनी त्याला विचारलं, आतापर्यंत कधीच कुणी 8 स्वर्ण पदकं कमावली नव्हती, तुम्ही कमावली कशी? मायकल फेल्प्स म्हणला, 36 वर्षापूर्वी एका स्पर्धकानं जलतरणामध्ये 6 स्वर्ण पदकं कमावली होती. मी त्याचा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं, तो स्पर्धक जलतरण तलावामध्ये रोज 6 तास सराव करायचा, तेव्हा त्याला 6 स्वर्ण पदकं मिळाली. मला जर 8 स्वर्ण पदकं मिळवायचे असतील तर मला दिवसाचे 8 तास जलतरण तलावात सराव केला पाहिजे. आम्ही आंघोळ 15 मिनिटं उशीर करत बसलो तर हातपाय पांढरे पडतात. तो 6 तास पाण्यात आहे, 6 तास. आणि मायकल फेल्प्स म्हणतोय 6 तास पाण्यात राहून त्याला 6 स्वर्ण पदकं, मला 8 मिळवायच्यात ना, मग मला 8 तास पाण्यात राहावं लागेल. मायकल फेल्प्स सांगतोय गेली 4 वर्ष मी रोज 8 तास स्विमिंग टँक मध्ये, रोज 8 तास. त्या 8 तासाच्या मेहनतीचं फळ म्हणजे ही माझी 8 स्वर्ण पदकं आहेत. जितकी मेहनत तितकं यश, हे पहिलं लक्षात असू द्या. तुम्हाला 100% मार्क मिळाले, समजून जा तुमची मेहनत 100% आहे. तुम्हाला 80% मार्क मिळाले, समजून जा तुमची मेहनत 80% आहे. तुम्ही काठावर पास झाला, समजून जा तुमची मेहनत सुद्धा काठावरची आहे. तुम्ही जेवढं करता तेवढंच तुम्हाला मिळतं, अधिकचं नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट, तुम्ही कुणाच्या संगतीत आहात त्याच्यावरनं ठरतं तुम्ही किती यशस्वी होणार. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. एक गाव होतं डोंगराच्या पायथ्याला. त्या गावातले सगळेच आंधळे होते, एकालाही दृष्टी नव्हती. आणि त्याच गावात शहरातनं एक तरुण गेला. त्यानं तिथं गेल्यावर बघितलं तर सगळेच आंधळे. आणि त्या तरुणानं मग गावातल्या लोकांना सांगायला सुरुवात केली की म्हटला, तुमच्याकडे काय व्हायरस वगैरे आहे का की जन्माला आल्याबरोबर सगळेच आंधळे? ते गावकरी म्हणले, तुला दिसतं का? म्हटलं, होय मला सगळं दिसतं. मी तेच विचार करतो की तुमच्या सगळ्या गावाला शहरात नेऊन दवाखान्यात दाखवावं, तुम्हाला दृष्टी द्यावी. सगळं गाव म्हणलं, बघू बघू बघू. तो तरुण गेला खरा, पण रात्री परत गावाची बैठक बसली. आपल्या अख्ख्या गावात सगळे आंधळे आहेत, फक्त हे एकच दिसणार आहे, बहुतेक हे आजारी दिसत आहे.
आपल्याला दिसत नाही, सगळ्यांनाच दिसत नाही म्हणजे आपण निरोगी आहे, आणि त्याला एकालाच दिसतंय म्हणजे ते आंधळ आहे, आजारी आहे. मग मला सांगा, अख्ख्या गावाला डोळे देणं सोपं का ह्या एकाचे डोळे फोडणं सोपं? आमच्या महाविद्यालयीन आयुष्यात संगतीचं नेमकं असंच होतं. तुम्ही कुठलंही व्यसन करत नसा, पण व्यसन करणारा पोरांच्या संगतीत गेला, आठवड्याच्या आत तुम्ही त्यांच्यासारखंच व्यसन करणारच 100%. आणि तुम्ही व्यसन करता एकटे, पण तुम्ही जे व्यसनी नाहीत अशा मुलांशी मैत्री केलीत, खात्रीनं सांगतो 1 आठवड्यात तुमचं व्यसन सुटणार. 1 आठवड्यात. तुम्ही कुणाच्या संगतीत आहात याच्यावर ठरतं तुमचं काय होणार. तुम्ही 90% पडणाऱ्या पोरांच्या संगतीत राहिलात, तुम्हाला 90%च मार्क पडणार. तुम्ही 80% पडणाऱ्या पोरांच्या संगतीत राहिला, तुम्हालाही 80%च पडणार. तुम्ही नापास होणाऱ्या पोरांच्या संगतीत फिरत राहिला, तुम्ही नापासच होणार. हे पहिलं लक्षात घ्या. तुम्ही ठरवता आपण काय होणार आहोत. तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, सगळ्यात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात जे काय मिळवायचं असेल त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते समर्पण. समर्पण, दुसरं काही नाही. ध्येयाशी समर्पित होणं. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, आणि त्याच रात्री महाराज निघाले. सातारा प्रांत जिंकला, वाई प्रांत जिंकला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात आले, वारणा नदीचं खोरं जिंकलं. कोल्हापूर प्रांतात शिरले, आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळगडावर भगवा फडकावला. म्हणजे उन्यापुऱ्या 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत काबीज केला. 10 नोव्हेंबरला खान मारलाय. मग 11 नोव्हेंबरला महाराज कुठे पाहिजे होते? शेजारी महाबळेश्वरला. हा, मग काल एवढं टेन्शन होतं, 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? संध्याकाळी लगेच निघतायत, आणि 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत घेतायत. महाराजांना विश्रांती माहिती नाहीये. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवतोय. जगाच्या इतिहासात एवढ्या अल्प काळात घडलेली क्रांती नाही. नाही, फक्त शिवचरित्र. का? कारण स्वराज्य हाच श्वास आणि स्वराज्य हाच ध्यास. बस, विश्रांती नावाची गोष्ट नाही. आमची नुसती 10वीची परीक्षा होऊ द्या की पोरग लगेच आता महिनाभर आपल्याला काय सांगायचं नाही. अरे तू काय युद्ध जिंकून आलाय? विश्रांती नाही जोपर्यंत ध्येय गाठत नाही, विश्रांती नाही. महाराज पन्हाळ्याला पोहोचले, आणि त्याच पन्हाळ्याच्या पायथ्याच्या छोट्या खेडेगावांमधली काही तरणी बाण जिगरबाज पोरं महाराजांना भेटायला आली. त्यातच एक जण होता, शिवा काशीद नाव राजांचं. दिसायचाही हुबाहू राजांसारखा, मिशी ठेवणार राजांसारखी, दाढी राखणार राजांसारखी. डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शिवबांसारखं. दुसरं सुचतच नव्हतं त्याला काही. पण त्याच वेळी सिद्धी जव्हरचा वेडा पणाला पडला. नेताजी पालकरने छापा टाकला, बळ तोकडं पडलं, आणि राजांना कळून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे, आणि त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं नव्यानं स्वराज्यात आलेल्या, नुकत्याच ओळख झालेल्या शिवा काशीदला, हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा काशीदला. शिवा येता झाला. राजा बोलावणं धाडलं जी. हो शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असा मी खूप ऐकून आहे. शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचा आहे. तसा शिवा हरकला. राजा तालोजी झपाटनात गेला, राजांचा वेश प्रदान केला, राजांचा जिरटॉप चढवला, आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतो जी, आणि बघत राहिले राजे. शिवा, शिवा, अरे आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय. शिवा, राज, राज म्हणजे तो सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळलं? तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगाव आहे? तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगतात ते कळतं आम्हासनी. राज, राज, राज द्या की इडा, जातो की, लढतो की, भिडतो की जाऊन त्या सिद्धीला. तसे राजे सरदेशी पुढे झाले. शिवाला कडकडून मिठी मारली, आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती.
आणि त्याच वेळी ती थाप शिवाच्या पाठीवर पडली. राजांची चाल ठरली. बादल फौज बाजीप्रमाणे सोबत घेतलं आणि त्या वादळी किर्र काळोख्या रात्री महाराज पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून विशाळ गडाकडे निघाले. तर राजांचं रूप घेतलेले शिवाकाशीत निघाले सिद्धीशी तहाची बोलणी करायला. सिद्धी आनंदला. आखिर आई गए शिवाजीराजे पंजे में, अब दिखाएंगे उन्हें अल्लाह ताला की मेहरबानी शब बारात का जश्न होगा. आखिर शिवाजीराजे आ ही गए कैद में. आणि यामुळंच सिद्धी गाफील झाला. सैन्य बेसावत, वेढा ढिला पडला आणि याच ढिलाईचा फायदा उचलून राजे निसटले आणि महाराजांचं रूप घेतलेले शिवाकाशीत तहाची बोलणी करायला खाली उतरले. सिद्धी वाट बघत होता. पालखी येताना दिसली. सिद्धी पुढं झाला. आओ शिवाजीराजे. पालखीचा पडदा सरकला. आस्ते कदम राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढं झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावलं शमनाच्या दिशेनं पडू लागली. पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांचं पाऊल शमनातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजीराजे नाही हो सकते. आणि थबकला सिद्धी. म्यानात नंगी तलवार लकलकली. सबदिशी चालली. रक्ताची जलकांडी यात्रेचा कल्लोळ उडाला. शिवा रक्ताला व्याकुळला. पण त्याच वेळी सिद्धी कडाडला. सच बता तू ये शिवाजीराजे. आणि कडाडला शिवा. अरे हा मैं ही हूं शिवाजीराजे. मग मात्र सिद्धी वळाला त्या दोन संशयी डोळ्याकडं. ते दोन संशयी डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खा. सिद्धी ने विचारलं कैसे कह सकते हो, ये शिवाजी राजे नहीं है. तसा फाजल खान म्हणाला हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खान वदाछोड मी बघितलं शिवाजी राजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवाजी महाराज तर यांच्या मस्तकावर वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी चपडल्यासारखा पुढे चला. शिवरायांच्या डोक्यावरचा जेरेटॉप मागा सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला. नंगी तलवार लकलकली. सब दिशी चालली. रक्ताची जलकांडी यात्रेचा कल्लोळ आणि अखेर शमशेर अली गर्दनीवर. सिद्धी विचारता झाला मरने से पहले आखिरी बार पूछता हूं सच बता तू ये शिवाजी राजे. आणि कडाडला शिवा. अरे जन्माला जरी शिवा काशीद मुलाला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? या शिवाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजांची पाठ तू काय धरणार? सोडून दे ख्वाब. महाराष्ट्राच्या मातीत तू बाईस. इथाच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. पण त्याच वेळी फिरले शमशेर. शिवाचं मस्तक छाटलं. रक्ताळला शिवा मातीत पडला. अखेरचा श्वास फुलला. डोळे लवले, ओठ ठरले. त्या श्वासाने माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला शिवा सांगत राहिला सांगा माझ्या राजाला हा शिवा गेला. पण फक्त मातीत नाही गेला, मातीसाठी गेला. मातीत मरणारे फक्त शिवरायांचे मराठे असतात हे सांगत गेला. एक धगधगता अध्याय संपला. काय विलक्षण असेल हो. शिवा काशीद आणि शिवाजी महाराज यांची भेट फक्त 6 महिन्यापूर्वीची आहे. 6 महिने झालेत ओळखून, अवघे 6 महिने. मग असं महाराजांनी त्याच्या उरात काय पेरलं असेल की शिवा मरायला तयार झाला? हे काय पराकोटीचं समर्पण असेल? महाराजांनी विचारलं शिवा, हे शिवा आमचं रूप घेशील? हो रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? ए शिवा मरायला तयार होशील? शिवा म्हणला होतो. झाला, गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. हे स्वराज्य उभा राहिलं ना, ते त्या समर्पणावर उभा राहिलं. तुम्हाला आयुष्यात जे मिळवायचं आहे पराकोटीचं समर्पण द्या, स्वतःला झोकून द्या. जोपर्यंत ठरवलेली गोष्ट मिळवत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, माघार घ्यायची नाही. बास, तुम्ही पोहोचणारच. तुम्ही आतापर्यंत काय केलं सोडून द्या. इथून पुढं काय करणार आहात त्याचा विचार करा. तुम्ही आतापर्यंत काय चुका केल्या सोडून द्या.
तुम्ही इथून पुढं सुधारणार आहात का हे एकदा ठरवून घ्या. भाग्यवान आहात तुम्ही. समर्थ रूरल एज्युकेशन सारखी सामर्थ्यशाली ज्ञानसंस्था तुमच्या वाट्याला आली आहे. निश्चितपणे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवायचं कार्य ही संस्था करेल. मी पुन्हा एकदा या संस्थेला, इथल्या संचालकांना आणि आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो.